ईशात विदग्ध गोधूम चूर्णम. नमस्कार. आज आपण बघतो की एक कॉमन सिम्पटम आपल्या सर्वांमध्ये दिसत आहे, कंबरदुखी म्हणजे लोअर बॅक पेन. ज्यावेळेस आपण एक्सरे करतो, MRI करतो, त्यावेळेस आढळून येतं की आपल्या व्हर्टिबल कॉलम मध्ये स्टेनोसिस झालं आहे, L4 L5 मध्ये स्लिप डिस्क आहे किंवा गादी सरकली आहे, डिस्क पोट्रुजन आहे किंवा डिस्क हर्निएशन आहे. तर यासाठी आमच्या आयुर्वेदामध्ये याला शब्द आहे कटिभग्न. तर या कटिभग्नासाठी ट्रीटमेंट काय आहे, उपचार काय आहेत? ईशात विदग्ध गोधूम चूर्णम म्हणजे आपलं जे पीठ आहे, गव्हाचे जे पीठ आहे ते थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एका तव्यावरती थोडंसं पीठ घेऊन ते भाजून घ्यायचं आहे. एवढंही भाजायचं नाही की ते त्याचा कलर चेंज होईल किंवा त्याचा रंग बदलेल, असं एवढंही भाजायचं नाही. थोडंसं भाजून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये ते घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याला लिक्विड बनवायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मध म्हणजे आपली जी हनी आहे ते ऍड करायचं आहे. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेस हे तुम्हाला सेवन करायचं आहे. रिसर्च मध्ये असं दिसून आलं आहे की आपल्या पिठामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. मॅग्नेशियममुळे आपल्या मणक्यांमधील, आपल्या हाडांमधील कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन जे आहे ते जास्त प्रमाणात होत असतं. सोबतच त्यामध्ये फॉस्फरस नावाची गोष्ट देखील असते. तर हे आपल्या बोनसाठी, आपल्या डेन्सिटीसाठी खूप छान आहे. हे ज्यावेळेस तुम्ही सेवन करायला सुरुवात करता, तुमचे कटिभग्न जे आहे म्हणजे तुमची स्लिप डिस्क जे आहे, डिस्क पोट्रुजन जे आहे ते खूप त्वरित गतीने कमी होईल. तुम्हाला आराम मिळेल, वेदनाही कमी होतील आणि या आजारातून तुमची सुटका देखील होऊ शकते. धन्यवाद.